तर त्याचं उत्तर तेच देतील, पण मला त्यांच्यावर काय बोलायचं नाही आहे. एकेकाळचे जे सहकारी असतात, एक रात्रीतनं कोणी वाईट होत नाही. सत्ता, राजकारण, सत्ता येते जाते, पण संबंध कधी खराब नाही झाले पाहिजे. आम्ही तत्वाचे विरोधक असतो, व्यक्तीचे नसतो. ठीक आहे, आज आम्हाला बी कळतंय, शिवसैनिकांच्या बी भावना दुखावलेल्या आहेत. ते आमचेच आहेत एकेकाळी सहकारी. कोणाच्या घरात भांडण होत नाही. अनेकांना आम्ही पण शिवसेनेत प्रवेश घेतलायच ना. ते पण कोणता पक्ष सोडून आलेलेच होते ना. आज आमच्या अडचणी आहेत, आमच्या भागाच्या अडचणी आहेत, तेवढ्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. म्हणजे आम्ही काही शत्रू झालो नाही. आजही सर्वांवर तितकंच नितांत प्रेम आहे. माझ्याकडे कोणी आलं तरी पण मी प्रत्येकाचं काम करत असतो. कधी आयुष्यात कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचं आहे पाहिलं नाही, पुढे पाहणार पण नाही. हे माननीय प्रकाशजी वानकर साहेबांचे संस्कार आमच्यावर आहेत आणि त्या संस्काराला धरून आम्ही चाललोय. माझे वडील सुद्धा कधी कोणाविषयी आकस भावनेनं राजकारण केले नाहीत. त्यांनी दिलेल्या शिकवणीवरच आमचा वानकर परिवार चालू आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये मी प्रवेश करताना कोणतीही अट शर्त किंवा कुठली पदाची अपेक्षा ठेवून मी प्रवेश घेतलेला नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय जयाभाऊ गोरे पालकमंत्री साहेब यांनी तुमच्या भागातले प्रश्न आम्ही नक्की सोडवू या एका शब्दाखातीर आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून या ठिकाणी प्रवेश केला.